महाशिवरात्रीचे व्रत हे अतिशय प्रभावी मानले जाते. म्हणूनच अनेक कुटुंबामध्ये लोक महाशिवरात्रीचा उपवास जवळपास सर्वजण करतात आणि महादेवांच्या भक्तांसाठी तर महाशिवरात्रीचा उपवास अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. आणि त्याबरोबरच महाशिवरात्रीचा उपवास करण्याची प्रत्येक ठिकाणची पद्धत जरी वेगळी असली तरी सुद्धा सर्वसाधारणपणे इतर उपवासाप्रमाणेच या दिवशी सुद्धा उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात. पण त्यामधले असेही काही उपवास असतात की त्यामध्ये एखादा पदार्थ खाल्ला जात नाही, तो वर्ज्य केला जातो. तर अगदी त्याचप्रमाणे महाशिवरात्रीच्या उपवासाला सुद्धा असे कोणते 3 पदार्थ खायचे नाहीत हे मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला त्या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल. तर नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीचा उपवास कधी धरायचा, कधी सोडायचा, त्याबरोबर कोणते पदार्थ आपल्याला या दिवशी चुकूनही खायचे नाहीत आणि उपवास सोडताना कोणता पदार्थ खाऊन आपल्याला उपवास सोडायचा आहे, म्हणजे आपल्याला आपल्या केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल, अशी संपूर्ण माहिती महाशिवरात्रीच्या व्रताची तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अनेक लोकांना शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते. तर यावर्षी रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्रीचे व्रत केले जाणार आहे. या दिवशी भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून व्रत केले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने जीवनात अपार सुख समृद्धी प्राप्त होते. या दिवशी बऱ्याच ठिकाणी म्हणजे सर्वत्र महाशिवरात्रीला उपवास केला जातो, पण शरीर शुद्धीकरणासाठी खरे तर उपवास केले जातात. तर महाशिवरात्रीचा उपवास हा एकादशीप्रमाणे पूर्ण 24 तासासाठी केला जातो. म्हणजे रविवारी 15 फेब्रुवारीला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून शक्य असेल तर अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल मिसळावं आणि त्या शुद्ध पाण्याने स्नान करावी. रोजची देवाची पूजा करून तुम्ही शिवलिंगाची सुद्धा विधिवत अशी पूजा करायची आहे. तर ती पूजा कशी करायची याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे, तो तुम्ही नक्की जाऊन पहा. तर अगदी त्याच पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे आणि व्रताला सुरुवात करायची आहे. हा उपवास दिवसभर करायचा, रात्रभरही करायचा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 फेब्रुवारीला सोमवारी आपल्याला सकाळी हा उपवास सोडायचा आहे. म्हणजे तुम्ही रविवारी महाशिवरात्रीच्या दिवशी 15 फेब्रुवारीला सकाळी उपवास केला असेल तर तो आपल्याला रात्री सोडायचा नाही. रात्रीसुद्धा तुम्ही उपवासाचे पदार्थ खायचे आहेत. मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 फेब्रुवारीला तुम्ही सकाळी हा उपवास सोडू शकता. फक्त ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहे त्या स्त्रिया मात्र पूजा करू शकत नाही, पण तुम्ही उपवास मात्र नक्की करू शकता. आणि त्या स्त्रियांना अडचण असल्यामुळे त्या महादेवाची जरी सेवा करू शकत नसल्या तरी सुद्धा मनातल्या मनात महामृत्युंजय मंत्र किंवा ओम नमः शिवाय हा प्रभावी मंत्र जरी जपला तरी सुद्धा त्यांना व्रताचं संपूर्ण फळ मिळू शकतं. कारण असं म्हणतात की भोलेनाथ हे भोळा शंकर आहे. अगदी साध्यासुध्या पूजेने सुद्धा ते आपल्यावरती प्रसन्न होतात. त्यामुळे अगदी साधी जरी पूजा तुम्ही मनापासून केली तरी सुद्धा त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्याचबरोबर जी बालके आहेत, लहान मुले आहेत, वृद्ध म्हाताऱ्या व्यक्ती आहेत किंवा जी आजारी आहेत, वारंवार जे आजारी असतात किंवा गर्भवती स्त्रियांनी कोणत्याही प्रकारचा उपवास किंवा कोणत्याही नियमांचे पालन करण्याची आवश्यकता नाही. फक्त त्यांनी केवळ भगवान शिवशंकरांचं, महादेवांचं नामस्मरण करावं, मनातल्या मनात किंवा मंत्रजप करावा. एवढंच जरी मनापासून केलं तरीही त्यांना पुण्याची प्राप्ती होते आणि महाशिवरात्रीच्या व्रताचं फळसुद्धा त्यांना मिळतं. आता हे महाशिवरात्रीचं व्रत कसं केलं जातं, तर हे व्रत 3 प्रकारे केलं जातं. एक म्हणजे निर्जळी उपवास, म्हणजे दिवसभर पाण्याचा थेंबही घेत नाहीत, काहीही न खाता पिता उपवास करणे म्हणजे निर्जळी उपवास. पण हा उपवास ज्यांना शक्य आहे त्यांनीच करावा, अन्यथा एवढं कडक व्रत करण्याची काही आवश्यकता नाही. आणि दुसरं म्हणजे फलाहारी व्रत, म्हणजे बरेच जण या व्रतामध्ये किंवा या उपवासाला दूध आणि फळेच घेतात किंवा मग तळलेले शेंगदाणे, उपवासाचे चिप्स असे काही छोटे छोटे पदार्थ खाऊन सुद्धा हा उपवास केला जातो. दूध आणि फळावर पण केला जातो. बरेच जण असं पण म्हणतात की या उपवासाला शक्यतो मिठाचे सेवन करू नये, म्हणजे जे आपलं पांढरं समुद्री मीठ असतं ते उपवासाला चालत नाही असं म्हणतात. पण अनेकांना हे जमत नाही, म्हणजे बिना मिठाचे पदार्थ खायला जमत नाही, तर त्यांनी शक्यतो सैंधव मिठाचा वापर करावा. ते थोडंसं गुलाबीसर रंगाचं असतं. ते मीठ तुम्ही उपवासाला खाल्लं तरीही चालू शकतं.
अशा प्रकारे उपवासाचे पदार्थ खाऊन का होईना आपण शरीरशुद्धीसाठी उपवास करतो, पण आपलं मनही त्या दिवशी तेवढंच स्वच्छ असणं गरजेचं आहे. आपल्या मनामध्ये चांगले विचार असणं गरजेचं आहे. म्हणजे या दिवशी आपलं आचरणही चांगलं असावं. कोणाशीही वादविवाद, शिव्याशाप अशा गोष्टी करू नये. कोणाशीही भांडणतंटा करू नये. या दिवशी सर्वांशी प्रेमाने वागावे, गोड बोलावे. उलट या दिवशी शक्यतो जास्तीत जास्त वेळ शिवाच्या ध्यानधारणेमध्ये घालवावा. मंत्रजप करण्यात घालवावा. असं केल्याने महादेव तुमच्यावरती लवकर प्रसन्न होतात. म्हणजे या दिवशी आपल्याला इतर कुठेही लक्ष न देता आपलं पूर्ण मन हे एकाग्र झालं पाहिजे शिवाच्या मंत्रजपामध्ये. यामुळे महादेवांचा आशीर्वादही आपल्याला प्राप्त होतो. उपवासाच्या दिवशी ना आपल्याला नेहमीपेक्षा थोडं आणि सात्विकच खायचं आहे. कारण काही उपवास असे आहेत की जे दुसऱ्या दिवशी सोडले जातात. जसे की हरतालिका असेल, एकादशी असेल, महाशिवरात्र असेल, हे उपवास आपण दुसऱ्या दिवशी सोडत असतो. त्यामुळे या दिवशी थोडं कमी प्रमाणात आणि पचायला हलके असे पदार्थ खावे. कारण उपवास करणे म्हणजे पोटाला आराम देणे अशा पद्धतीनं असतं. त्यामुळे शक्यतो आपण कमीत कमी आणि हलके पदार्थ खाण्यावरती भर द्यावा. त्यातल्या त्यात तुम्ही हेल्दी खायचं असेल तर खजूर, राजगिरा, रताळे, सुकामेवा, फळे अशा पदार्थांचा जास्तीत जास्त आपल्या आहारामध्ये समावेश करावा. त्याबरोबर तुम्ही फळांचा सुद्धा समावेश करू शकता. गाव बदललं की थोड्याफार पद्धती पण बदलत असतात. हेच पदार्थ खाल्ले पाहिजे, हे नाही खाल्लं पाहिजे, किंवा हे व्रत करत असताना हा पदार्थ चालत नाही, असं आपण प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ऐकत असतो. आणि बऱ्याच जणांना हे सुद्धा माहिती आहे की महाशिवरात्रीच्या उपवासाला वरई म्हणजेच बऱ्याच ठिकाणी याला भगर असं सुद्धा म्हणतात. तर ही आमच्या भागामध्ये खाल्ली जात नाही. अनेक जण महाशिवरात्रीच्या उपवासाला भगर खात नाहीत. म्हणून मी तुम्हाला सांगते, आमच्या भागामध्ये शक्यतो महादेवाचा जो जो उपवास असतो, मग तो श्रावण महिन्यामधला सोमवार असेल, महाशिवरात्री असेल किंवा हरतालिकेचा उपवास असेल, तर अशा महादेवाच्या कोणत्याच उपवासाला आमच्याकडे तर भगर खात नाहीत. म्हणजे भगर म्हणजे वरई किंवा वरईपासून बनवलेले कोणतेही पदार्थ खाल्ले जात नाही. जर तुमच्याकडे चालत असेल तर तुम्ही नक्की खाऊ शकता. पण ज्या व्यक्ती पहिल्यांदाच हे व्रत करणार असाल तर त्यांनी शक्यतो भगर किंवा भगरीपासून बनवलेले पदार्थ सोडून इतर उपवासाचे पदार्थ खाऊ शकता. साबुदाण्यापासून बनवलेले पदार्थ तुम्ही खाऊ शकता. तसेच या दिवशी आपल्याला चुकून सुद्धा मांसाहार करायचा नाही. घरात तर नाहीच नाही, पण बाहेर सुद्धा तुम्ही या दिवशी मांसाहार करू नका. कांदा लसूण सुद्धा आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. या दिवशी चुकून सुद्धा मटण, मासे, अंडे किंवा कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका. बघा, आपण श्रावण महिन्यामध्ये सुद्धा संपूर्ण महिनाभर मांसाहार हा वर्ज्य करत असतो. तर अगदी त्याचप्रमाणे महाशिवरात्रीला सुद्धा आपल्याला या पदार्थांचे सेवन चुकून सुद्धा करायचं नाही. कारण आपण म्हणतो की शंकर भोळे आहेत, पण तेवढे ते क्रोधित सुद्धा आहेत. म्हणजे त्यांना लगेचच राग येतो. त्यामुळे अशा या पवित्र दिवशी जर तुम्ही अशा काही पदार्थांचं सेवन केलं तर आपल्याला या व्रताचं फळ मिळणार नाही. आणि कांदा लसूण हे पण शक्यतो तामसिक मानलं जातं. त्यामुळे त्याचंही सेवन या दिवशी करू नका. या दिवशी आपल्याला जमेल तेवढे भगवान शंकराचे ध्यान करायचे आहे. सोप्यात सोप्पा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. कारण असे म्हणले आहे की महाशिवरात्रीच्या उपवासात रात्री जागर करावा. याने व्रताचे अधिक पुण्य आपल्याला मिळेल. शिवपुराणात महाशिवरात्रीच्या रात्री जागराचे महत्त्व सांगितले आहे. त्यामुळे जमेल तेवढी जास्तीत जास्त तुम्ही महादेवांची सेवा करा. तर मी तुम्हाला सांगितलं की उपवास कसा करायचा, दिवसभर करायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा. महिलांनी केस वगैरे धुवू शकता, काहीही अडचण नाही. उपवासाला तुम्ही वरई म्हणजे भगर सोडून इतर उपवासाचे पदार्थ खाऊ शकता आणि उपवास हा दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा. आता बऱ्याच ठिकाणी उपवास हा दही भात खाऊन सोडला जातो. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर उपवास सोडताना सुद्धा आपल्याला सात्विकच अन्न ग्रहण करायचं असतं. म्हणजे आपल्याला दिवसभर केलेल्या उपवासाचं संपूर्ण फळ मिळतं. म्हणजे उपवास सोडताना तुम्ही कोणत्याही प्रकारचा मांसाहार, मसालेदार पदार्थांचं सेवन चुकूनही करू नका. शक्य झालं तर एखादा गोडाचा पदार्थ खाऊन किंवा दही भात खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता. किंवा तुम्ही जे घरामध्ये सात्विक जेवण बनवलं असेल, साधं वरण, भात, भाजी, पोळी, चपाती असा जेवण करून पण तुम्ही उपवास सोडू शकता. कारण अनेक ठिकाणी जेवण करताना तोंडी लावण्यासाठी बरेच पदार्थ खाल्ले जातात. काही जण कच्चा कांदा पण खातात. त्यामुळे शक्यतो असं करू नका. साधा आणि सात्विक अन्न ग्रहण करूनच तुम्ही उपवास सोडा. जेणेकरून तुम्हाला केलेल्या व्रताचं, उपवासाचं संपूर्ण फळ मिळेल.
कारण हे व्रत अतिशय प्रभावी मानलं जातं. असं म्हणतात की कुमारिका यांना चांगला नवरा मिळावा म्हणून उपवास करावा, तर विवाहितांनी सुखी संसारासाठी हा उपवास करावा. तर अशा प्रकारे मी तुम्हाला शिवरात्रीच्या व्रताचं महत्त्व सांगितलं आहे. त्याबरोबर उपवास कसा करावा, कसा सोडावा, काय खाऊन सोडावा, तर तुम्हाला व्रताचं फळ मिळेल अशी संपूर्ण माहिती मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, अनेक लोकांना शेअर करा आणि असेच नवनवीन छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.